गौतम गंभीरनी तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम तर बनवली, पण प्लेइंग 11 बनवल की नाही हे सांगता येत नाही. अरे कहना क्या चाहते हो? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फन यंत्र. आता तर दुबईवाले पण म्हणताय वेलकम टू द दुबई. अशा प्रकारे आपली टीम इंडिया दुबईला पोहोचली आहे आणि तिथे आराम करून सरावाला सुरुवात पण केली, कारण की चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरीच मॅच भारत विरुद्ध बांगलादेश आहे. आता फक्त प्रश्न इतकाच आहे की भारत प्लेइंग 11 मध्ये कोणाकोणाला खेळवणार आहे, कारण की इंग्लंड विरुद्ध भारत ओडीआय मॅचेसला खूप सारे बदलाव केले होते, जसे की कधी तर कुलदीप यादव खेळला, तर कधी वरुण चक्रवर्ती आणि कधी हर्षित राणा. शेवटी भारत 20 तारखेला बांगलादेश विरुद्ध खेळायला उतरेल तेव्हा कोण कोण खेळणार. ओपनिंग तर फिक्सच आहे, शुभमन गिल आणि रोहित शर्मा, कारण की आता यशस्वी जयस्वाल पण नाहीये. आता शुभमन गिल ज्या प्रकारे फॉर्ममध्ये आहे त्या प्रकारे तर सगळ्याच टीमा त्याला ओपनिंगला उतरवतील. रोहित शर्मा पण पुन्हा त्याच्या फॉर्ममध्ये आला आहे. नंबर 3 आणि नंबर 4ला विराट कोहली आणि श्रेयस अय्यर येतील. विराट कोहलीचं तितकं सांगू तितकं कमीच आहे. नंबर 4 वरती श्रेयस अय्यर, त्याने तर भारत विरुद्ध इंग्लंड ओडीआय मॅचेसला इंग्लंडच्या बॉलरांना दाखवून दिलं की श्रेयस अय्यर काय येते. नंबर 5 वरती फिक्स सांगता येत नाही, कारण की इथे दोघं जण पण जागा धरतात, के राहुल आणि रिषभ पंत. मला तर असं वाटतंय टीम इंडिया रिषभ पंत सोबत जायला बसली आहे, कारण की नंबर 5 पर्यंत कोणीच लेफ्टी बॅट्समन नाहीये. नंबर 6, 7 आणि 8 यांच्यामध्ये हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. नंबर 7 वरती रवींद्र जडेजा पण फिक्स राहू शकतो. फक्त नंबर 8 वरती अक्षर पटेलचे 2 चान्स वाटताय, कारण की कुलदीप यादवला पण खेळू शकतात. नंबर 9, 10 आणि 11 वरती मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा राहू शकतात. जर टीम इंडिया फक्त 2 बॉलरांसोबतच गेली तर मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग राहू शकतात. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.